नमस्कार मित्रांनो, सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपल्या YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये लेक लाडकी योजना या योजनेविषयी माहिती पाहणार आहोत. नेमकी ही योजना कशा पद्धतीने राबवली जाणार आहे, याचा बेनिफिट कसा घ्यायचा किंवा याचा लाभ कसा घ्यायचा, याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल, तर प्लीज सबस्क्राईब करा. अशाच नवीन-नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. महाराष्ट्र शासनाचे जे राज्याचे अर्थमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांनी गुरुवारी विधानसभेमध्ये या योजनेविषयी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. तर कोणत्या मुलींना कशा पद्धतीने या योजनेचा लाभ घेता येणार आहे याविषयी संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. संपूर्ण माहिती जर तुम्हाला माहित असेल तर नक्की या योजनेचा लाभ घेता येणार आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओला आपण सुरुवात करूया. शासनाने लेक लाडकी योजना सुरू केलेली आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण नेमकी लेक लाडकी योजना नेमकी कशी आहे याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. हा 30 ऑक्टोबर 2023 चा शासन निर्णय आहे. 30 ऑक्टोबर 2023 पासून ही योजना लागू करण्यात आली. यामध्ये ही योजना सुरू करण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे मुलींचा जन्मदर वाढला पाहिजे. तसेच मुलींचे जे शिक्षण आहे त्या शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे. 1 ऑगस्ट 2017 पासून माझी कन्या भाग्यश्री ही जी योजना चालू होती त्या योजनेमध्ये महाराष्ट्र शासनाने बदल केलेला आहे. आता नेमकी या योजनेमध्ये नेमका काय बदल झालाय हे जाणून घेऊया. सदर योजना अधिक्रमित करून मुलींच्या सक्षमीकरणाकरता नवीन योजना लागू करण्यात आलेली आहे. मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना ही नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे. पिवळ्या किंवा रेशन धारक म्हणजे पिवळे रेशन कार्ड धारक किंवा केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्याने त्यांना अनुदान देण्यात येणार आहे. मुलींचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना 75,000 रुपये रोख रक्कम दिली जाणार आहे. अशा पद्धतीने ही लेक लाडकी योजना सुरू करण्यात आली आहे. 1 एप्रिल 2023 पासून ज्या मुली जन्माला आलेल्या आहेत त्या मुलींसाठी लेक लाडकी योजना लागू होणार आहे. मित्रांनो, आता लेक लाडकी योजना ही जी सुरू झालेली आहे या योजनेसाठी सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट काय आहे तर मुलींचा जन्मदर वाढला पाहिजे. आता मुलींचा जन्मदर कशा पद्धतीने वाढणार, कारण मुलींची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे, तर त्यांचा जन्मदर वाढला पाहिजे यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळालं पाहिजे. म्हणजेच काय तर जास्त मुली जन्माला आल्यानंतर काही लोक काय करतात की मुली ही देवाघरची धन असते, त्यामुळे त्या मुलींना शिकवत नाही, तर ते मुलींचा एक बोजा म्हणून मुली जन्माला आलेल्या आहेत असा प्रत्येक व्यक्ती विचार करतो. म्हणून शिक्षणाचा वारसा मुलींपासून सुरू झालेला आहे आणि मुलींच्या बरोबर तो वाढला पाहिजे यासाठी शिक्षणाला चालना मिळावी, मुलींच्या शिक्षणासाठी चालना मिळावी यासाठी प्रयत्न केला तो. तसेच मुलींचा जन्मदर कमी करणे आणि बालविवाह रोखणे हा सगळ्यात महत्वाचा उद्देश सरकारचा आहे. कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण 0वर आणून ठेवणे यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे पैसे नेमकं कसे येतात, तर सगळ्यात महत्वाचा विषय, तुम्हाला हे पैसे जर मिळवायचे असतील तर विशेष म्हणजे इथे तुम्हाला दिसेल जन्म नंतर 5,000 रुपये तुम्हाला मिळणार. म्हणजे जेव्हा एखाद्या मुलीचा जन्म होतो त्यावेळेस तिला 5,000 रुपये मिळणार. इयत्ता पहिलीला जेव्हा जाणार ती मुलगी त्यावेळेस तिला 6,000 रुपये मिळणार. इयत्ता 6वी मध्ये 7,000 रुपये मिळणार. नंतर 11वी मध्ये तिला 8,000 रुपये मिळणार. लाभार्थी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण जेव्हा होणार त्यावेळेस तिला एकूण 75,000 रुपये मिळणार. अशा पद्धतीने लेक लाडकी योजनेअंतर्गत लाभार्थी मुलीला 1,01,000 रुपये एवढी रक्कम मिळणार आहे. आता महाराष्ट्र शासनाने ही जेव्हा योजना सुरू केलेली आहे या योजनेसंदर्भात काही शर्ती आणि अटी ठरवण्यात आलेल्या आहेत. तर काय अटी आहेत, नेमका काय शर्ती आहेत ते पाहूया. योजना पिवळ्या आणि केशरी रेशन धारकांना मिळणार आहे. कुटुंबामध्ये 1 एप्रिल 2023 पासून ज्या मुली जन्माला आल्यात त्यांना ही योजना लागू होणार आहे. जन्माला येणाऱ्या 1
अथवा 2 मुलींना ही योजना लागू होणार आहे. एक मुलगा असेल, एक मुलगी असेल, तर मुलीला ही योजना लागू होणार आहे. तसेच पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या अपत्यासाठी किंवा तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता-पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. ही सगळ्यात महत्त्वाची अट आहे. तसेच दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास एक मुलगी आणि 2 मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. मात्र त्यानंतर माता-पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे खूप गरजेचं आहे. हा एक महत्त्वाचा तिसरा नियम या योजनेचा आहे. 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी, मुलगा आहे त्यानंतर जन्माला आलेल्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्र ही योजना अनुज्ञेय राहील. मात्र माता आणि पित्याने यांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणे खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे जी व्यक्ती या योजनेचा लाभ घेणार आहे ती व्यक्ती मात्र महाराष्ट्र शासनाचा रहिवासी असणे आवश्यक आहे. लाभार्थ्याकडे बँकेचं पासबुक असणे खूप आवश्यक आहे. तसेच लाभार्थ्याकडे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावं, 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असावे. नेमकं आता ही योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर तुम्हाला कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहेत? तर लेक लाडकी योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे जन्माचा दाखला आवश्यक आहे. वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावं, म्हणजे 1 पेक्षा कमी असावे. आता हा नेमका तहसीलदार किंवा सक्षम अधिकारी यांचा हा दाखला आवश्यक आहे. तसेच लाभार्थ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. पालकांचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. बँकेच्या पासबुक छायांकित प्रत असावे, बँकेचं पासबुक असावं. तसेच रेशन कार्ड त्याच्याकडे असावे. ओळखीचा प्रमाणपत्र म्हणून मतदान कार्ड असावं. 18 वर्ष पूर्ण झाले असेल तर अशा मुलींचा नाव मतदार यादीमध्ये असणं आवश्यक आहे. तसेच संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असलेल्या बाबतचा संबंधित शाळेचा पुरावा सुद्धा असणं आवश्यक आहे. कुटुंब नियोजनासाठी ज्या शस्त्रक्रिया असतात त्याचे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला इत्यादी कागदपत्र असणे खूप गरजेचं आहे. आता नेमकं मित्रांनो तुम्हाला एक असा प्रश्न पडला असेल की आपल्याकडे सगळे कागदपत्र आहेत किंवा कुटुंब नियोजनाचे प्रमाणपत्र आहे किंवा आपल्याला मुली जन्माला आहेत आपल्याकडे किंवा आपला 1 किंवा 2 मुली आहेत. तर मग अशा व्यक्तींचा किंवा अशा मुलींसाठी बेनिफिट घ्यायचा असेल किंवा एखाद्याचा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर नेमकं तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करावा लागेल? तर फॉर्मची ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा. म्हणजे तुम्हाला ही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने लेक लाडकी या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी लेक लाडकी पोर्टल सुरू केलेलं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येईल. किंवा तुमच्या आसपास किंवा आजूबाजूला ज्या अंगणवाडी सेविका असतात, पर्यवेक्षिका असतात, मुख्य सेविका असतात, यांना सुद्धा तुम्ही सदरचे कागदपत्र दाखवून या योजनेचा लाभ घेऊ शकता. तसेच लेक लाडकी योजनेची पात्रता पडताळणी जबाबदारी ही अंगणवाडी सेविका म्हणजे त्या गावातल्या ज्या अंगणवाडी सेविका असतात त्यांनी त्या कागदपत्रांची पडताळणी करणं खूप गरजेचं आहे. अशा पद्धतीने पर्यवेक्षिका, मुख्य सेविका किंवा अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका अशी जी शासनाची जे काही कर्मचारी असतात या कर्मचाऱ्यांकडे तुम्ही येऊन संपूर्ण अर्ज त्यांच्याकडे देऊन ते कागदपत्रांची छाननी करून तुम्हाला या योजनेसंदर्भात माहिती देऊ शकतात किंवा तुम्ही त्यांच्याकडे अर्ज सादर करू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आणि हे तुम्हाला जे पैसे येणार ते कशा पद्धतीने येणार आहेत? तर मित्रांनो हे पैसे तुम्हाला डीबीटी द्वारे तुमच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये हे तुमचे पैसे जमा होणार आहेत याची सर्वांनी माहिती किंवा जाणीव असणं खूप गरजेचं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो GR खूप मोठा आहे. GR मध्ये अनेक काही महत्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत. मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली संपूर्ण GR देत आहे. तसेच अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने जो PDF फाईलचा जो अर्ज आहे म्हणजे तुम्हाला ऑनलाईन जरी फॉर्म भरायचा असेल तर जो अर्ज आहे तो हाताने भरून नंतर तो अपलोड करावा लागतो. तर तो फॉर्म सुद्धा मी तुम्हाला त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. अशा पद्धतीने मित्रांनो संपूर्ण माहितीचा हा GR मी आज तुमच्या समोर वाचून दाखवलेला आहे किंवा समजावून सांगितलेला आहे. म्हणून मित्रांनो महाराष्ट्र शासनाने सुरू केलेला ही लेक लाडकी योजना आणि या लेक लाडकी योजनेसाठी तुम्ही कोणकोणती व्यक्ती
किंवा कोणकोणत्या मुली पात्र असू शकतात, कागदपत्र कोणते असू शकतात, कशा पद्धतीने पैसे येणार आहेत, तसेच तुम्हाला अर्ज कुठे करायचे आहेत, या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. मित्रांनो, व्हिडिओ अतिशय सुंदर आहे, माहितीसाठी उपयुक्त आहे आणि जर समजा तुम्हाला मुली असतील, तर तुम्ही या योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे. तसेच तुमच्या नातेवाईकांना सुद्धा ही व्हिडिओ पाठवायची आहे. त्यांना या गोष्टीची माहिती करून द्या, जेणेकरून त्या लोकांना मुलींसाठी जो खर्च असतो किंवा बोजा असतो, त्यासाठी कुठेतरी छोटासा हातभार महाराष्ट्र शासनाकडून लागणार आहे. त्याचा उपयोग त्या माता-पित्यांना होणार आहे, याची जाणीव ठेवून सदर व्हिडिओ हे नक्की इतर लोकांपर्यंत पोहोचवा. चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो पुन्हा एकदा सबस्क्राईब करा. टाटा, बाय बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र.